विविध विषयांवरती संजय राऊत संवाद साधतात, याकडे लक्ष असेल. तुर्तास पुढची बातमी बघूयात. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड आणि रोहित पवार यांनी मुंबईतील पोलिसांच्या कारवाईवरून प्रश्न उपस्थित केलेला आहे. एका पोलिसानं महिला आंदोलकासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप वर्षा गायकवाड यांनी केलाय. तर या पोलिसावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल करून गजाआड करा अशी मागणी देखील रोहित पवार यांच्याकडून करण्यात आलेली आहे. मुंबई पोलिसांच्या कारवाईवरून सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे. वर्षा गायकवाड यांनी खरं तर हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे आणि त्याचवरून आता रोहित पवार आणि वर्षा गायकवाड यांनी या पोलिसावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल करून गजाआड करा अशी मागणी केलेली आहे. सोशल मीडियावरती सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होतोय आणि याच व्हिडिओवरून मुंबई पोलिसांच्या कारवाईवरून सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड आणि रोहित पवार यांनी या पोलिसावरती कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. पोलिसावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. शिवाय गजाआड करा असं देखील यावेळेस मागणी करण्यात आली आहे. एका पोलिसानं महिला आंदोलकासोबत गैरवर्तन केल्याचा हा व्हिडिओ आहे. तर राजकीय स्वार्थासाठी पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असं नवनाथ बन यांनी म्हटलंय. भाजपच्या मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा रोहित पवार यांच्यावरती हा आरोप आहे. राजकीय फायद्यासाठी सोशल मीडियावरील एका व्हिडिओचा विपर्यास करण्यात येतोय. पोलीस निळ्या शर्ट मधील व्यक्तीला पकडण्यासाठी धावत गेले होते असं नवनाथ बन म्हणतायत. सीजेपीच्या समर्थनात मुंबईत झालेल्या आंदोलनात पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या झटापटीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. एका पोलिसाने महिला आंदोलकाशी गैरवर्तन केल्याचा आरोप राजकीय नेते करत असून या पोलिसांच्या अटकेची मागणी केली जाते. दिल्लीतील आंदोलनात पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर देशभरातून जोरदार टीका झाली. मात्र दुसरीकडे मुंबईत शांतपणे आंदोलन होत असल्यानं मुंबई पोलिसांचं कौतुकही केलं जाते. त्याचवेळी मुंबईत झालेल्या एका आंदोलनावेळी एका पोलिसांनी महिला आंदोलकाशी गैरवर्तन केलं असा आरोप करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी एक पोस्ट करत गंभीर आरोप केले. काय म्हणाल्या वर्षा गायकवाड? मुंबई पोलीस हे कसलं वर्तन आहे? एक पुरुष पोलीस अधिकारी एका तरुण महिला आंदोलकाशी अशा प्रकारे धक्काबुक्की का करत आहे? तोही आपल्या महिला सहकार्यावर ही जबाबदारी का सोपवत नाही? त्याच्यावर काय कारवाई केली जाईल हे अजिबात स्वीकारार्ह नाही. गायकवाड यांच्या एक्सपोस्ट नंतर रोहित पवारही मैदानात उतरले. त्यांनी थेट या पोलिसाला अटक करण्याची मागणी केली. रोहित पवारांची पोस्ट. हा व्हिडिओ बघून डोक्याची तिडीक उठली. कोण आहे हा नराधम? त्याच्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत हा किती किळसवाणं कृत्य करतोय? हा पोलीस असेल तर पहिले याला निलंबित नाहीतर पोलीस दलातून बडतर्फ करा. विनयभंगाचा गुन्हा दाखल करून गजाआड करा. एक वेगळी प्रतिष्ठा असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलाला लागलेली ही कीड आहे. रोहित पवार यांनी आरोप केल्यानंतर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी मात्र पोलिसांची बाजू घेत रोहित पवारांवर आरोप केले. रोहित पवारांकडून राजकीय फायद्यासाठी मुंबई पोलिसांची बदनामी करण्याचा प्रयत्न. संबंधित पोलीस अधिकारी कोणत्याही महिलेशी गैरवर्तन करताना दिसत नाहीत. ते पोलीस निळ्या शर्टमधील व्यक्तीला पकडण्यासाठी धावत गेले. तुमच्या राजकीय फायद्यासाठी आणि स्वार्थी राजकारणासाठी मुंबई पोलिसांना बदनाम करू नका. तुमचं हे राजकारण बघून जनतेच्या डोक्यात तिडीक येते हे लक्षात ठेवा. मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचं राजकारण थांबवा. दरम्यान हे राजकीय आरोप होत असताना कालच मुंबई पोलीस दलातील आणखी एका कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आंदोलक विद्यार्थ्यांना पकडल्यानंतर हा पोलीस कर्मचारी त्यांना खिशात ड्रग्ज ठेवण्याची धमकी देत होता. काँग्रेससह राज ठाकरेंनी मागणी केल्यानंतर या पोलिसावर कारवाई करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू करण्यात आली. त्यामुळे या नव्या व्हिडिओवर पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.